नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। आज म्हणजे असं होतं की थोडंसं मी लेट आलो, ॲक्च्युली थोडंसं आणखी लवकर यायला पाहिजे होतं तुमच्यासमोर, पण ठीक आहे, थोडासा उशीर झालेला येण्यासाठी, परंतु अशी म्हणजे वेळ निघून गेलेली नाही आहे। आपण एका मुद्द्यावरती याच्यामध्ये बोलायला सुरुवात करूया। टायटल जे दिलेलं आहे मी त्याला सध्याचा काळ आणि मी, याच्यावरती आपल्याला भाष्य करायचं आहे। आता सर्वात पहिल्यांदा सध्याचा काळ कसा आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे नॉर्मली असं आहे की ॲड एवढी लेट कधीच झाली नाही, म्हणजे ॲड तर लवकरच आली, सॉरी एक्झाम एवढ्या लवकर कधीच झाली नाही। म्हणजे कंबाईनची तर आणखी ॲडच यायची आहे आणि राज्यसेवेची ॲड आलेली आहे, मात्र एक्झाम होणार होती 25 ऑगस्टला, आपण त्यावर पण भाष्य करूया आणि ते एक्झाम पुढे गेलेली आहे, त्याबद्दल पण मी बोलणार आहे। आता हे तर आहेच म्हणजे की बाबा जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, थोडंसं हे सगळं हरॅशिंग आहे, म्हणजे 100% आहे ही गोष्ट हरॅशिंग आहे, पण यामध्ये सकारात्मक कोणकोणत्या बाबी आहे किंवा आपण कोणत्या गोष्टीवरती विद्यार्थी म्हणून फोकस केला पाहिजे, हे सगळं समजावून सांगण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये फक्त तुम्हाला तुमच्यावरती ही जी मळब आलेली आहे एक्झाम डिले होत चालल्यामुळं ती तुम्हाला झटकता यावी आणि येणाऱ्या एक्झामसाठी जसे तुम्ही एकदम वर्षाच्या सुरुवातीला फ्रेश होते 2024 या वर्षाच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने तुम्ही टवटवीत होते तसे परत टवटवीत झाले पाहिजे आणि येणाऱ्या काही काळात ज्या एक्झाम्स होणार आहे त्या तेवढ्याच इफेक्टिव्हली तुम्ही दिल्या पाहिजे। आता सध्याच्या काळाबद्दल मी तुम्हाला बोलतोय, तसं जर पाहिलं तर सध्याचा काळ फार पॉझिटिव्ह आहे बरं का, म्हणजे सणासुदीचे दिवस चालू आहेत, बरोबर, तुम्हाला डीजे वगैरे वाजताना दिसतात, पण स्पर्धा परीक्षाची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ म्हणजे थोडासा डिप्रेसिंग आहे। त्यातल्या त्यात अशा काही न्यूज येत आहेत ज्यामुळे आणखी त्या गोष्टींमध्ये भर पडते, नकारात्मक गोष्टींमध्ये भर पडते आहे। मग तुम्ही म्हणाल न्यूज कोणकोणत्या, तर आता तुम्ही रिसेंटमध्ये जे बदलापूर एरिया आहे पनवेलजवळ, त्या भागामध्ये जे घडलेलं आहे एका चिमुरडीसोबत, त्यामुळे एक थोडीशी एक नकारात्मक ती एक न्यूज होती, म्हणजे त्यानंतर आत्ताच काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो कोलॅप्स झाला, ती एक नकारात्मक। मग काय होते आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर आत्ताच छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे स्वतःची त्या ठिकाणी जी जीवनयात्रा आहे ती त्या ठिकाणी संपवलेली आहे। मग ह्या अशा ज्या न्यूज येत आहेत यामुळे काय होते आहे, एक नकारात्मकतेमध्ये भर पडते। आता दोन प्रकारचे विद्यार्थी असतात बरं का। आता पहिला प्रकार म्हणजे जे एकलकोंडे असतात किंवा एकटे राहणारे असतात, म्हणजे एकलकोंडे म्हणजे जे सहसा इतरांसोबत जास्त बोलत नाही, सेल्फ सेंट्रिक असतात, भाई मी भलं आणि माझा अभ्यास बरा किंवा मी जे टार्गेट ठेवलेलं आहे ते भलं। मग अशा विद्यार्थ्यांना अशा जर गोष्टी घडत गेल्या तर त्या त्यांच्या मनामध्ये साचत जातात आणि जी गोष्ट त्यांनी इफेक्टिव्हली करायला पाहिजे, उदाहरणार्थ अभ्यास, तो इफेक्टिव्हली होत नाही। याच्यातून काही विद्यार्थी चाललेले आहे। दुसरे विद्यार्थी असतात एकलकोंडे नसतात, त्यांना मित्रमंडळ भरपूर मोठ्या प्रमाणात असते आणि त्यांना स्वतःला एक्सप्रेस करायला आवडते, पण गोष्ट अशी आहे की ते एक्सप्रेस करायला मित्रांजवळ गेले तर त्यांच्याकडून पण नकारात्मक बाबीच त्यांना ऐकायला भेटतात, म्हणजे ॲड कधी येणार आहे, निवडणुका होणार आहे, निवडणुका झाल्यानंतर ॲडच, काही लोक तर असं बोलायला लागते यावर्षी ॲडच येणार नाही वगैरे वगैरे। आपण अशा दोन्ही म्हणजे सध्या असं समजून चला की हा काळोखाचा कालखंड आहे आणि ह्या काळोखाच्या कालखंडामध्ये मला या गोष्टीची जाणीव आहे माझ्या अनुभवानुसार, जे मी मागच्या 10-12 वर्षापासून ह्या स्पर्धा परीक्षा विश्वाला ज्या पद्धतीनं पाहतोय, UPSCला, MPSC राज्यसेवा आणि कंबाईनला ज्या पद्धतीनं पाहतोय, त्या अनुभवाला धरून ह्या काळोखातून किंवा ही जी आलेली मळब आहे स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना, याच्यातून आपण बाहेर कसं निघायचं आहे, याबद्दलच बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी आलेलो आहे। बघा, कधी पण लक्षात ठेवा, ते म्हणताना असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय आणि मृत्योर्मा अमृतमय असं म्हटलं जाते। म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय की जेव्हा तमस वाढतो किंवा अंधार वाढतो, जेवढा डार्क अंधार त्या ठिकाणी असतो तेवढीच आपण जे म्हणतो तेजोमय पहाट त्या ठिकाणी असते। मग आता जर हा अंधाराचा कालखंड आहे आणि तो अंधार गडद होत चाललेला आहे, तर समजून चालायचं येणाऱ्या कालखंडामध्ये पहाट खूप सुंदर असणार आहे। मी का बरं हा फोटो टाकलेला आहे, कारण मी फक्त कंदील घेऊन आलेलो आहे आजच्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यासाठी। पहाट तर तुम्हाला पाहायची आहे, पण पहाटेपर्यंत तुम्ही राहिले पाहिजे,
म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही आत्महत्याच कराल प्रत्येकजण, येत्या लक्षामध्ये माझं म्हणणं आहे मेंटली तुम्ही त्या परीक्षेसाठी किंवा त्या पहाटेचं स्वागत करण्यासाठी मेंटली प्रिपेअर्ड पाहिजे, येत्या लक्षामध्ये. नाही तर आत्तापर्यंत ज्यांनी अंधार झेललेला आहे, जस्ट आता उजेड होणार आहे आणि त्याच्या आधी शस्त्रास्त्र आपण टाकून दिले तर पहाटेचा आनंद घेणारे दुसरेच कोणीतरी असतील. सेम गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लॉकडाऊनमध्ये घडलेली आहे. तुमच्या माहितीस तो आता तरी सिच्युएशन खूप चांगली आहे, लॉकडाऊनमध्ये तर सिच्युएशन खूप खराब होती. तुम्ही लॉकडाऊनमधले दिवस आठवा 2020 आणि 2021 मधले. सो तेव्हा जगच शिल्लक राहील की नाही हे MPSC वगैरे सोडून द्या, UPSC वगैरे सोडून द्या, जगच शिल्लक राहील की नाही याची पण शाश्वती नव्हती. पण अशाही वाईट कालखंडामध्ये ज्या लोकांनी कस लावून अभ्यास केला किंवा जे लोक टिकून राहिले, कारण मी असे स्टुडंट पाहिलेले आहे, आमची अकॅडमी बंद होती, तुम्हाला माहीत आहे बाहेर निघता येत नव्हतं, अशा सर्कमटन्सेसमध्ये काही पोरं असे मी पाहिलेले आहे जे माझ्या अकॅडमीमध्ये यायचे, तिथं बसायचे आणि तिथं अभ्यास करायचे. त्या म्हणजे ते जे पोरं आहे, आता मी ते एक्झाम्पल नेहमी देत आलेलो आहे की त्यातलं एक पोरगं होतं जे भाजीपाला विक्रेता होतं आणि जवळपास 7 वर्ष त्याला ग्रॅज्युएशन करायला लागले. 2012ची डिग्री त्या पठ्ठ्याला 2019 मध्ये मिळाली आणि 19ला तो प्रिपेअर करायला आलेला होता. अशाही सर्कमटन्सेसमध्ये फक्त त्याचा भाऊ पण माझा विद्यार्थी होता, तो पण पोस्ट होल्डर आहे. सो भावाच्या आणि माझ्या सांगण्यावरून त्या पठ्ठ्याने अभ्यास केला त्या लॉकडाऊन सारख्या सिच्युएशनमध्ये. ते पोरगा आत्ताच्या घडीला PSI आहे. आणखी एक होता जो ऑलरेडी पोस्ट होल्डर होता, परंतु त्याला आणखी चांगली पोस्ट पाहिजे होती, म्हणून मी जेव्हा ऑनलाईन एक्सप्लेनेशन्स घ्यायचो तेव्हा तो ऑफलाईनला येऊन बसायचा. तेव्हा वर्गात कोणीच नसायचं, तो एकटाच असायचा. आता तो सध्या चंद्रपूरचा सहाय्यक आयुक्त आहे, म्हणजे अक्षय गडलिंग त्याचं नाव आहे. जे वाईट कालखंडामध्ये जे पोरं टिकून, आता विचार करा तो तर कालखंड किती भीषण होता, म्हणजे त्या भीषण कालखंडात पण तयारी करणारे पोरं होते जे आता 2022-23 मध्ये पोस्ट होल्डर आहेत, जे आता PSI होताना तुम्हाला सत्कार होताना सगळीकडे जे विद्यार्थी दिसतात ना, ते हे विद्यार्थी आहे ज्यांनी ह्या वाईट काळामध्ये अभ्यास केला. काही तर असे आहे ज्यांचा बॅकग्राऊंड पण नव्हता बिलकुल, पण ह्या 2 वर्षात त्यांनी कोपअप केलं. कारण 21 मध्ये जेव्हा ही सुंदर पहाट आलेली होती ज्याबद्दल मी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो, सो तेव्हा ते यशाचे शिलेदार होते. म्हणजे का बरं? कारण त्यांनी 20 आणि 21 आणि जे मागच्या 5-6 वर्षापासून अभ्यास करताय त्या पठ्ठ्याने अभ्यासच सोडून दिला. एकमेकाला फोन लावायचे, तुझ्या गावात किती गेले रे, तुझ्या नातेवाईकापैकी किती गेले, आणि मग कोण कोण आजारी पडलं, तू पडला होता का, अशा फालतू गोष्टीत रील्स वगैरेचं अवडंबर माजलेलं होतं त्या कालखंडामध्ये, बरोबर. आणि तुम्हाला माहिती असेल की बाबा रील्स खूप चालायला लागले होते त्या कालखंडामध्ये. सो अशा सर्कमटन्सेसमध्ये पण ह्या सोशल मीडियापासून दूर राहून 1.5 वर्ष अभ्यास केला, जेव्हा की काहीच माहीत नव्हतं ॲड येणार आहे की नाही, आयोग एक्झाम घेणार आहे की नाही, पण तरीही स्वतःवर विश्वास ठेवून सो त्या लोकांनी अभ्यास केला. ते लोक आज यशाचे शिलेदार आहे. आता विचार करा त्या सर्कमटन्सेसमध्ये आजचे सर्कमटन्सेस तर बेटर आहे. तुम्ही म्हणणार सर बेटर कसे आहे असं म्हणू शकता, ऑबियस आहे, एक्झाम तर होणारच आहे. हे बघा लक्षात घ्या, 2020 मध्ये पण ॲड निघाली होती, कदाचित तुम्हाला आठवत असेल. एक्झाम 21 मध्ये झाली, पण त्या एक्झामसाठी आपण आंदोलनं पण केले होते. सो एक्झाम 21 मध्ये झाली, परंतु 20 मध्ये ॲड निघाली होती आयोगाची. मग विचार करा तेवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आयोगाने ॲड काढली. मला सांगा यावर्षी तर तशी सिच्युएशन नाही आहे. मी तर म्हणतो की उलट तुम्ही एक्झाम प्रति तुमचा जो ॲटिट्यूड आहे ना, बघा आता 2 कॅटेगरीतले पोरं असतात. पहा मी याच्याबद्दल बोलतो. बघा इथिक्समध्ये हा एक लय जबरदस्त हे आहे, म्हणजे अभिवृत्ती म्हणतात त्याला मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये ॲटिट्यूड म्हणतात. सो ॲटिट्यूड म्हणजे तो नका, म्हणजे ते आहे ना ॲटिट्यूड, हां, सो तो वाला ॲटिट्यूड नाही आहे. ॲटिट्यूड म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आताची जी परिस्थिती आहे सो त्याच्याकडं पाहण्याचे 2 दृष्टिकोन असू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल नेहमी देण्यासारखं आहे. जनरल करिअप्पा होते पहा, आणि तेव्हा झालं होतं भारतावरती अटॅक पाकिस्तानचा. जेव्हा भारतावरती पाकिस्तानचा अटॅक झाला होता आणि त्यांना जेव्हा एक सैनिक न्यूज द्यायला आला की बाबा 3ही बाजूने आपल्याला सैन्याने घेरलेलं आहे आणि आपण खूप अडचणीत सापडलेलो आहोत, तेव्हा तो एकदम खुश होऊन उठला, चला म्हणे आता तर आणखी जोमानं लढायचं आहे आपल्याला. मग तो शॉक झाला की ह्या कसं काय बाबा, यांनी तर घाबरायला पाहिजे, कारण जेव्हा 3 बाजूंनी अटॅक होतो तेव्हा ती सिच्युएशन घाबरण्यासारखी आहे. तर त्याचं असं म्हणणं होतं, म्हणजे तो काही म्हणजे तेव्हा ते मिलिटरी जनरल नव्हते, नंतर मिलिटरी जनरल झाले. सो त्यांचं असं म्हणणं होतं त्याच्यावरती की मला 3ही बाजूने सैन्यावर तुटून पडायला आता चान्स मिळणार आहे. एकाच बाजूने आले असते तर एकाच बाजूने तुटून पडता आलं असतं. आता मला माझ्या नॉलेज आणि स्किल बेटर वेने वापरता येईल, चला 3ही बाजूने सैन्याला पछाडून काढू आपण पाकिस्तानच्या. मग हा ॲटिट्यूडचा फरक आहे बरं का. सैनिकाचा ॲटिट्यूड भेदारणारा होता, मिलिटरी जनरलचा ॲटिट्यूड तुटून पडणारा होता. सो तुम्ही
तुमच्याही बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टींकडे पाहताना तुमचा ॲटिट्यूडच फक्त मॅटर करतो, लक्षात घ्या. आता भरपूर विद्यार्थी आहेत जे म्हणजे आत्महत्येच्या ह्या टोकाचं पाऊल त्या ठिकाणी घेतात. आता मी पाहिलेलं यूट्यूबवरती हे पण MPSCने बळी घेतला वगैरे. लक्षात घ्या, MPSC कधीच कोणाचा बळी घेत नसते. बळी घेतो आपण स्वतःचा. म्हणजे जर तुम्हाला थोडीशी एक्झाम मागं पुढं झाली आणि जर तुम्ही आत्महत्येपर्यंत त्या ठिकाणी जात असाल लक्षामध्ये, मग तुम्हाला ही एक्झाम समजलेलीच नाही आहे. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये ही प्रोसेसच अशी आहे की जी तुम्हाला घडवते. अधिकारी बनण्यासाठी प्रोसेसच एवढी टफ आहे जी तुम्हाला ॲटोमॅटिक, कारण तुम्ही लक्षात घ्या MPSC ही फक्त तुमच्या नॉलेजची परीक्षा नाही आहे बरं का, की गेलं आणि टिक केले किंवा पेपर लिहून आलो मी अधिकारी बनलो असं नाही आहे. ती तुमची सर्वांगीण परीक्षा आहे. म्हणजे तुमच्यामध्ये पेशन्स लेवल किती आहे, नातेसंबंध तुमचे कस लावतात. तुम्हाला माहिती असेल, सगळ्यांनी काही लोकांनी अनुभवलेलं पण असेल की या काळामध्ये जे मोठे मोठे वादे करणारे लोक आहे ते पण सोडून जातात, जीवलग मित्रमैत्रिणी सोडून जातात. एक मोमेंट असा आहे तो आईवडील पण टोमणे मारायला लागतात आपले, लक्षात. मग ह्या सगळ्या याच्यातून हे तर म्हणजे तुम्हाला जे नॉर्मली दिसतात पहा की पहिल्याच अटेम्प्टमध्ये अधिकारी बनलो आणि बस दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये अधिकारी बनलो, म्हणजे हे जे आहे असतात असे विद्यार्थी, पण त्याचं प्रमाण फार कमी असते. 100पैकी 5% मी म्हणाल, खूप झालं 5%. आणि तेच वारंवार सगळे कोचिंग क्लासेस वगैरे दाखवत असतात चेहरे तुम्हाला आणि आपल्याला वाटायला लागते बघा किती इझिली. तसं नाही आहे, ही एक्झाम तशी नाहीच आहे मुळात. 95% लोकांच्या बाबतीमध्ये प्रिपेअर करणे, एक्झामला जाणे, काही छोट्या मोठ्या चुका होणे, बाहेर पडणे, परत दुसऱ्या वर्षीसाठी तयारी करणे, परत एक्झाम देणे, बरोबर, परत कुठेतरी मेन्समध्ये 19-20 होणे, काहीतरी गडबड होणे, आयोगाची एखादी पॉलिसी चेंज होणे, परत वापस येणे, परत प्रिपेअर करणे, परत मन लावून त्या ठिकाणी अभ्यास करणे, परत कुठेतरी उचनीच होणे, बाहेर येणे, चौथा अटेम्प्ट देणे, मुलाखतीपर्यंत जाणे, मग सिलेक्शन होणे, 5व्या-6व्या वर्षी पोस्ट मिळणे. रियालिटी तर ही आहे. आता आपल्या अकॅडमीमधून पण त्या ठिकाणी बघा, आपल्या अकॅडमीमधून पण एक सर आहे, सो ते अधिकारी बनले. आता त्यांच्या बाबतीत पण तेच आहे की ते माझ्या 2016च्या बॅचचे विद्यार्थी होते. तेव्हापासून ते म्हणजे तेव्हा तर मला असं वाटतं ते 3rd इयरमध्ये होते, तेव्हापासून तयारी करायचे ते. सो त्यांना यश कधी मिळालं 2022च्या बॅचमध्ये, 2021ला पण होतं, 2022च्या बॅचमध्ये पण ते PSI होते. रियालिटी तर ही आहे की या स्पर्धा परीक्षेमध्ये असं रातोरात यश मिळत नसते. तुम्हाला पडत झडत येणारे जे वाईट अनुभव आहे, कटू अनुभव आहे, परिस्थितीचे म्हणा, जीवलग माणसांचे म्हणा, नात्यागोत्यांचे म्हणा, मित्रमैत्रिणींचे म्हणा, स्वतःचे म्हणा, सो हे सगळे अनुभव पचून त्या ठिकाणी यशापर्यंत पोहोचायचं असते. आणि ज्यावेळेस आपण यशापर्यंत पोहोचतो त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं कळालेलं असते की परिस्थितीला कसं सामोरं जायचं. आपले लोक कोण होते, अशा वाईट वेळेत पण आपल्याला काही पैसे पुरवणारे मित्र असतात, नातेवाईक असतात, भाऊ बहीण असतात, आईबाबा असतात, मग ते लोक आपले असतात आणि सोडून गेलेले ते आपले कधी नव्हतेच. म्हणजे सो हे अशा पद्धतीनं ॲक्च्युअलमध्ये यश मिळत असते. सक्सेसफुल झाल्यानंतर जेव्हा आता अरुण नागरगोजे सर म्हणजे नाव आहे आपल्या अकॅडमीमधून जे PSI झालेले आहे. आता पहिल्यांदा जेव्हा ते PSI झाले तर लोकांना हेच वाटत असणार, अरे कल का बच्चा आहे, आज पासआउट हो गया, और म्हणजे 2017-18ला पासआउट झाले आणि लगेच प्रिपरेशन सुरू केलं असणार आणि यश त्यांना घवघवीत मिळालेलं आहे. तसं नाही आहे. ते कोणत्या परिस्थितीतून गेले त्यांनाच माहिती आहे. राहुल गंधे सर कोणत्या परिस्थितीतून गेलेले आहे त्यांनाच माहिती आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या दिवशी MPSC हे फील्ड निवडलं त्या दिवशी स्वतःला तुम्ही सांगायला पाहिजे होतं की मी संघर्ष निवडलेला आहे, लक्षामध्ये. आणि जर तुम्ही ही बाजूच पाहिलेली नाही आहे स्पर्धा परीक्षेची की मुळातच आपण संघर्ष करण्यासाठीच हे निवडलेलं आहे, तर मग तुम्ही चुकीचे आहात. किंवा तुम्ही फक्त नाण्याची ती बाजू पाहिलेली आहे जे अधिकारी आणि कोचिंग क्लासेसवाले दाखवण्याचा प्रयत्न करतात की किती सोपं आहे म्हणून हे. मग मला सांगा, जर निवडलेलाच तुम्ही संघर्ष आहे आणि जेव्हा संघर्ष करायची वेळ येते तेव्हा तुम्ही शस्त्र टाकून पळून जात असाल, तुमच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असेल, तर मला सांगा याच्यात चूक कोणाची आहे? स्पर्धा परीक्षेची आहे की कॅन्डिडेटची आहे? सो 100% कॅन्डिडेटची आहे. ह्या परीक्षेचं वैशिष्ट्यच हे आहे की चुकांमधून शिकायचं असते. एक तर स्वतःच्या चुकांमधून शिका किंवा दुसऱ्यांच्या चुकांमधून. जे दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतात ते लवकर यशस्वी होतात. जसं मी काही वेळापूर्वी एक्झाम्पल दिलं की 19-20 मध्ये प्रिपरेशन सुरू केलं आणि 21-22च्या परीक्षेमध्ये ते क्रॅक पण केली त्यांनी PSI. मग ज्यांना ही स्पर्धा परीक्षेची रियालिटी माहिती आहे ते लवकर पास होतात. काही लोक अनुभवांमधून शिकतात आणि त्या ठिकाणी परीक्षेला सामोरे जातात आणि यशस्वी होतात. मग हे स्पर्धा परीक्षेने बळी घेतला, स्पर्धा परीक्षा कोणाचाच बळी घेत नसते. राहिला फक्त या वर्षीच्या सर्कमस्टन्सेसचा प्रश्न, तर याच्यावरूनही भीषण कंडिशन याच्या आधी होती.
जेव्हा 2022मध्ये आणि 2021, 22 आणि 23मध्ये परीक्षा जेव्हा रेग्युलराईज झाली, तेव्हा तर लोक विसरून पण गेले की 20-21मध्ये काय कंडिशन होती आपल्यावरती म्हणून. मग परत पूर्ववत व्हायला लागलं होतं. पण लक्षात घ्या, 21, 22 आणि 23 या वर्षामध्ये ज्या जागा निघाल्या, इतिहासात एवढ्या जागा कधीच निघाल्या नाही. असं का बरं झालं? कारण त्याच्या आधी जो 20-21मध्ये जो काळोख पडलेला होता तो एवढा डार्क होता, त्यानंतर आलेली जी पहाट होती ती एकदम उज्ज्वल होती. मग तसंच असते आत्ता पण. हा जो कालखंड आहे तुमचा, हा काळोखाचा कालखंड आहे. फक्त तुम्ही विचार करा पहाट कशी असेल तुमची, पण त्या पहाटेपर्यंत तुम्ही शिल्लक राहिले पाहिजे. परत एकदा म्हणतो, म्हणजे जिवंत राहिले पाहिजे असं म्हणत नाही, शिल्लक राहिले पाहिजे म्हणजे मेंटली शिल्लक राहिले पाहिजे. नाहीतर काय होईल, मागून येणारे लोक आपल्या पुढे चालले जातील, ते होऊ द्यायचं नाही आहे. म्हणून या कालखंडात टिकून राहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ॲटिट्यूड खूप मॅटर करतो. आता याच्यामध्ये नकारात्मक ॲटिट्यूड असणारे लोक जे तुम्हाला आजूबाजूला खचाखच भरलेले आहेत, म्हणजे 95% पोट्टे हेच आहेत. लक्षामध्ये काय, यावर्षी एक्झामच होणार नाही, ॲडच अजून आलेली नाही, सरकार आता धडा शिकवल. तुम्ही आंदोलन केलं होतं ना, आता सरकार धडा शिकवल, निवडणुका जवळ आल्या, एकदा निवडणुका झाल्यानंतर ॲडच होणार नाही. आता लक्षात घ्या, एक्झाम होणार आहे की नाही, मी काही भविष्य सांगणारा नाही आहे किंवा मी काही आयोगात नाही आहे किंवा मला भवितव्य माहीत आहे बाबा, भविष्य माहीत आहे नाही आहे. जर ही बाजू आहे सर, तुम्हाला माहीत आहे का गॅरंटी तुम्हाला परीक्षा होणार आहे म्हणून? माझ्याकडं असं काही हे नाही आहे की होणारच आहे, नाहीच होणार आहे. फक्त मी तुम्हाला हे सांगतोय की यावर्षी एक्झाम होणार नाही, ॲडच आली नाही, निवडणुका आलेल्या आहे, निवडणुकानंतर एक्झाम होणार नाही. हे जे विद्यार्थी आहे हे पूर्ण नकारात्मक विचारांचे आहे. हे स्वतःचाही सत्यानाश करतात आणि सोबत दुसऱ्यांचाही सत्यानाश करतात. माझं तर म्हणणं आहे, स्पर्धा परीक्षेत अशा लोकांसोबत तुम्ही बिलकुल नाही राहिलं पाहिजे. जे सकारात्मक ऊर्जा देणारे लोक आहे, सो अशांच्याच आजूबाजूला तुम्ही राहिलं पाहिजे. अशा न्यूज देणाऱ्या लोकांसोबतच तुम्ही स्टँड केलं पाहिजे. हे जे लोक आहे हे काय करतात, म्हणजे मी म्हटलं ना, स्वतः तर काही करत नाही पण दुसऱ्यालाही करू देत नाही. आणि हे वारंवार ऐकल्यामुळं काय होते, आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी तयार होते. ह्या गोष्टीला सकारात्मक बाजू आहे का? 100%. आता तुम्हाला कोणती बाजू पाहायची आहे हे तुमच्या मनावरती डिपेंड आहे. बघा, आता ही एक बाजू असू शकते की निवडणुका आल्या आहेत, प्रत्येक सरकारला सत्तेत राहायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी हे सिरियस आहे हे आयोगाला कळालेलं आहे. त्या दिवशीच्या आंदोलनाचा उद्देश हाच होता की ते आहे ना, की सरकारचे कानं उघडायचे आपल्याला. येतं लक्षामध्ये, सरकार झोपलेलं आहे, सरकारची झोप उघडायची आहे आपल्याला. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी पण आहेत, येतं लक्षात, ते पण तुमचे वोटर आहेत, ते तुमच्या निवडणुकीवरती प्रभाव पाडू शकतात. ही गोष्ट कळणं गरजेचं होतं. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, काही दिवसापूर्वी एक प्रतिनिधी मंडळ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटायला गेलं होतं. ते एअरपोर्टच्या बाहेर येत होते आणि हे प्रतिनिधी मंडळ त्यांना गेलं. मग त्यांना लेटर दिलं, त्यांना समजावून सांगितलं. साहेबांनी सगळे मुद्दे व्यवस्थित ऐकून घेतले त्यांचे आणि त्यांच्या पीएला का कोणाला तरी सांगितलं की तुम्ही त्या आयोगाच्या अध्यक्षाला सांगा वगैरे वगैरे बोलले. पण काही झालं का? काहीच नाही झालं. आणि त्या दिवशी विद्यार्थी आंदोलनाला उतरले तर मला असं वाटतं 1:20 आयोगाने नोटिफिकेशन टाकलं. ह्या आंदोलनाचा फायदा हाच झालेला आहे. नुकसान काय काय झालेलं आहे, फायदा काय काय, त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल सकारात्मक नकारात्मक प्रत्येक गोष्टीचे पैलू पाहू आपण. सकारात्मक बाजू ही झालेली आहे. आता आयोगाला कळालेलं आहे की आपण स्पर्धा परीक्षेतल्या, कारण काय असते, निवडणुका आल्यानंतर कोणत्याच सेगमेंटला नाराज करता येत नाही सरकारला, कोणत्याच नाही. आलं लक्षात? आता काही दिवसापूर्वी लाडकी बहीण आलीच होती ना, तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणजे सो ते काही लोकांनी डिमांड केली लाडका भाऊ, लाडका जावाई. हे का बरं हे सगळ्या गोष्टी केल्या जातात? सरकार अशा वेळेस कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही, कारण प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी सत्तेत राहायचं आहे. सो निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळं ऑबियस आहे मोठी ॲड येणार आहे. ही सकारात्मक बाजू आहे, बरोबर. दुसरी, प्रिपेअर करायला आता मला चांगला वेळ मिळालेला आहे. ठीक आहे. ड्युरेशन, आता तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेचं असतं असं की बाबा हा पोर्शन राहून गेला होता, तो पोर्शन राहून गेला होता. ही संकल्पना विज्ञानातली मी केलीच नव्हती किंवा मी प्रिपेअर केलं होतं, मग माझं सरळ व्याज प्रिपेअर करायचं राहिलं होतं. मॅथमॅटिक्समध्ये, रिझनिंगमध्ये सिरीज कशी सोडवायची ते राहून गेलं होतं. सो त्यासाठी मला आता चांगला वेळ मिळालेला आहे. आता लक्षात घ्या, हा फॅक्टर 100% होणार आहे. सो मला भवितव्य माहीत नाही, पण मी अनुभवावरून तुम्हाला सांगतो की आयोग अशा वेळेस काय करते माहीत आहे का, अचानक ॲड काढते आणि अचानक एक्झाम ठेवते. सो त्या अचानकमध्ये अनेकांचा गेम होऊन जातो पहा. सो आयोगाने जर अचानक ॲड टाकली तर माझं म्हणणं आहे तुम्ही रेडीच असले पाहिजे, पण अनेक लोकांनी आधीच शस्त्र टाकलेले असणार. सो अशा वेळेस असे जे पोरं आहे जे सध्या डिमॉरलाइज झालेले आहे त्यांना लय बेकार फटका बसू शकतो ह्याच्यामध्ये. आणि आयोग हेच करणार आहे, अचानक ॲड टाकून अचानक त्या ठिकाणी एक्झाम कंडक्ट करणार आहे. सो ॲडमध्ये जागाही जास्त असतील
परीक्षा पण तोंडावर आलेली असेल, पण तुमची मनस्थिती त्या ठिकाणी ह्या नकारात्मकतेमुळे खराब झालेली असेल. असं बिलकुल होऊ देता कामा नये. सगळं बोलू आपण, सकारात्मक कसं राहायचं त्याचे पण वेज आहेत, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आयोगाने आता हे असं होणार आहे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आता काही दिवसापूर्वीचं देतो. आयोगाने 3 ऑगस्टला डायरेक्ट जाहीर केलं मुलाखती घेणार आहे. 8 तारखेला मेडिकल होतं पोरांचं, 12-13ला इंटरव्ह्यू होते. लक्षात घ्या. म्हणजे विचार करा, 10 दिवस पण आयोगाने मुलाखतीला दिले नाही. एवढ्या कमी वेळामध्ये फास्ट त्यांनी प्रक्रिया केली. लगेच दुसरा स्लॉट, आता परत इंटरव्ह्यूज आता परत सुरू होतील, म्हणजे दुसरा स्लॉट पण. सो असं कदाचित या ठिकाणी होऊ शकते की आधी 2 महिने आधी ॲड यायची, कंबाईनच्या बाबतीत बोलायचं झालं तर, किंवा आता राज्यसेवेच्या बाबतीत पण असं होऊ शकते की 1 आठवडा किंवा 15 दिवस आधी तुम्हाला सांगू शकते की बाबा आता एक्झाम आहे, तुम्हाला यायचं आहे. तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकत सर आम्ही प्रिपेअर्ड नाही आहे, आता अचानक ॲड घेतलेली आहे किंवा अचानक एक्झाम घेतलेली आहे आयोगाने. सो त्यामुळं आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आता सगळे नैराश्यात आहे. मग ही माझ्यासाठी मोठी संधी आहे 2021 सारखी, जेव्हा सगळे धुरंधर येत्या लक्षामध्ये एकदम थंड बसलेले होते. आता काही खरं नाही आहे बाबा, माणसाचंच खरं नाही आहे, तर एक्झामचं कुठं खरं आहे, अशा नैराश्यात जात होते. तेव्हा हे जे नवीन प्रिपेअर करणारे होते, मी एक्झाम्पल सुरुवातीला दिलेलं आहे, जो पहिल्याच अटेम्प्टमध्ये PSI झाला म्हणजे. सो अशा वेळेस आपल्याला मजल मारण्यास किंवा आपल्याला इथून भेदून जाण्यास, हे चक्रव्यूह भेदण्यात त्या ठिकाणी मदत होऊ शकते. उद्या जागा जास्त आल्या, लक्षात घ्या, जागा जास्त आल्या म्हणजे सगळ्यांचं सिलेक्शन होत नसते. त्याच्यासाठी प्रबळ दावेदार असतात, ते दावेदारच त्या ठिकाणी सिलेक्ट होतात. आलं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं आपण प्रबळ दावेदार असलो पाहिजे. त्यामुळं स्वतःला आता काय करायचं आहे, तुम्हाला सावरून येणाऱ्या एक्झामसाठी प्रिपेअर्ड राहायचं आहे. आता मी काही क्वेश्चन्स आणलेले आहेत ज्याच्यावरती तुम्हाला बोलायचं होतं. म्हणजे आता जे नैराश्य आलेलं आहे, सो त्याचे कारणं पण आपण डिस्कस करू किंवा हे. आता ह्याच्याबद्दल मी बोललेलो आहे थोड्या वेळापूर्वी की सध्या तर तुम्ही ह्याला पूर्ण विराम दिला पाहिजे की एक्झाम पुढे जायला पाहिजे होती नव्हती. आता एक तर क्लिअर आहे, त्या दिवशी आंदोलन झालं, आलं लक्षामध्ये, आंदोलन झालं आणि एक्झाम पुढे ढकलल्या गेली. तर लक्षात घ्या, माझा वैयक्तिकली म्हणजे व्यक्तिगतदृष्ट्या जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझा ह्या एक्झाम पुढे ढकला, एक्झामचा सिलेबस का बरं चेंज केला, सो अशा गोष्टींसाठी आंदोलन करायला स्पष्ट नकार आहे. म्हणजे मी या वृत्तीचा माणूस आहे की एक्झाम लवकर झाल्या पाहिजे. आता काही मुलं असतात सो त्यांचा अभ्यास झालेला नसतो, तर त्यांच्यासाठी मी सांगतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधीच होत नसतो. तुम्हाला काय वाटते, 2 महिन्याने आयोगाने एक्झाम घेतली तर तुमचा पूर्ण अभ्यास झालेला असेल, तेव्हा पूर्ण अभ्यास झालेला नसेल, काही ना काही राहून गेलेलंच असेल किंवा काही गोष्टी आठवणार नाहीत तुम्हाला. मुद्दा हा आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेला समजून घेतलं पाहिजे की जो माणूस राज्यात पहिला येतो, एकदा नाही 3-3दा, त्याला जरी तुम्ही विचारलं की का रे बाबा तुझा पूर्ण अभ्यास झालेला होता का, तो म्हणाला यार 50% झाला होता का, याच्याबद्दल पण मला खात्री नाही आहे. तुम्ही पूर्ण सिलेबस कधीच कव्हर करू शकत नाही आयोगाचा. रियालिटी तर ही आहे. त्यातल्या त्यात मागच्या 3 वर्षात जे पेपर सेट होते त्याच्यावरून आपल्याला अशी गोष्ट लक्षात येते की जे तुम्हाला येते आहे सो त्या बेसिसवरती तुम्ही किती परफॉर्म करू शकता. जो माणूस येतंय त्याच्यावरती परफॉर्म चांगला करू शकत असेल, सिली मिस्टेक्स कमी करत असेल, तो माणूस सिलेक्ट आहे. आणि जो सिली मिस्टेक्स करतो किंवा आहे त्याच अभ्यासावर परफॉर्म करू शकत नाही आहे, तो माणूस मागं खेचला जातो. मग हा फॅक्टरच त्या ठिकाणी चुकीचा आहे की एक्झाम पुढे गेली पाहिजे. प्रत्येक वेळी काही विद्यार्थ्यांना असं वाटत असते एक्झाम पुढे गेली पाहिजे आणि त्यांना काही त्यांच्या समविचारी लोकांचा सपोर्ट मिळतो आणि मधामधात पण ते राहतात. 22मध्ये पण तसं झालं, 23मध्ये पण काही लोकांनी पुण्यामध्ये छोटं मोठं आंदोलन केलं होतं पा एक्झाम पुढे जाण्यासाठी. मी ह्या गोष्टीच्या विरोधातच आहे. माझं म्हणणं आहे ज्या मुलांचा अभ्यास नाही ना झाला, ठीक आहे, परत ॲड येणार आहे आयोगाची, तुम्ही त्या ॲडसाठी, पण जे लोक तयारी करतायत म्हणलं, सो तुम्ही तुमच्यासाठी म्हणून आयोगाच्या विरुद्ध किंवा हे करून हे एक्झाम पुढे ढकलायला लावू नका. या वर्षीची एक्झाम या वेळेत होऊ द्या. पुढच्या माझा अभ्यास झाला नाही म्हणून मी एक्झामच माझ्या कन्व्हिनियन्सनुसार मोल्ड करतो, ही वृत्ती ठेवणंच मुळात चुकीचं आहे. नंबर 2, पेपर कसा सेट करावा, अवघड असावा, सोपा असावा, त्यात इतिहासाला वेटेज किती असावं नसावं, सिलेबस कसा असावा कसा नसावा, हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे आयोगाचा आहे. आपण ती आयोगाची गरिमा राखली पाहिजे. लक्षामध्ये ते सांगतील त्या पद्धतीनं आपण स्वतःला मोल्ड केलं पाहिजे. आपल्याला मोल्ड होता येत नाही म्हणून आपण जर आंदोलन करत असाल तेही चुकीचं आहे. मग आता सर तुम्ही त्या दिवशीच्या आंदोलनात गेले होते, मग त्याच्या मागचा उद्देश काय होता, तर जे जुने विद्यार्थी होते राज्यसेवेची परीक्षा देणारे, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही याच्यानंतर सर काही
सब्जेक्टिव्हनुसार काही तयारी करणार नाही आहे. सो शेवटचा काळ आहे, त्यात निवडणुका, एकदा निवडणुका होऊन गेल्यानंतर आयोग काही जागा वाढवणार नाही आहे. तर एक ऑलरेडी आहे जागा चांगल्या, पण त्यात जर आणखी थोड्याफार जागा वाढल्या तर आम्ही आणखी जोमाने अभ्यासाला लागू. आमचा शेवटचा अटेम्प्ट त्या ठिकाणी आजमावून पाहू. ठीक आहे, 400-450 पोरांचं सिलेक्शन होणार होतं, तिथं 700-800 पोरांचं झालं तर कदाचित आमचंही त्या ठिकाणी आम्ही मार्गी लागून जाऊ. आणि नाहीच झालं तर आम्ही स्पष्ट म्हणू की ठीक आहे बाबा, आपण लायबलच नव्हतो त्या गोष्टीसाठी. आणि जर नाही झालं राज्यसेवेत तर एकदा आम्ही कंबाईन पण आजमावून पाहतो, नसल तर पूर्ण परीक्षेच्या बाहेर पडतो. म्हणून मेन मुद्दा होता की राज्यसेवेची 1,500 जागा आणि कंबाईनच्या 15,000 जागा. सो निवडणुका असल्यामुळे ही मागणी म्हणजे व्हायबल आहे, म्हणजे सरकार मान्य करू शकते कदाचित. सो अशा सर्कमस्टन्सेस किंवा ह्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी ते आंदोलन होतं. दुसरं, कंबाईनची ॲड आलेली नव्हती, मग सरकारचे ते ऑलरेडी एक प्रयत्न करून चुकले होते बिचारे लेकरं साहेबांना भेटून म्हणजे. सो त्यांनी काही झालं नाही. मग अशा वेळेस आंदोलनाचा एकमेव मार्ग राहतो. मी त्या आंदोलनात गेलो ना, अनेक पोरांना हेच माहीत नव्हतं आंदोलन कशासाठी आहे. मी त्यांना विचारलं की बाबा काय कशासाठी आले? सर आम्ही कंबाईनचा अभ्यास करतो, कंबाईनची ॲड नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली होतं आंदोलन याच्यासाठी की बाबा ॲग्रीच्या मुलांचं ते आंदोलन होतं लक्षामध्ये, ॲग्रीच्या मुलांसाठी. पण लक्षात घ्या, तिथं येणारा मॅक्झिमम क्राऊड हा फ्रस्ट्रेटेड होता की एक्झाम होत नाही आहे, ॲड आलेली नाही आहे कंबाईनची आणखी. सो अशा पद्धतीचं ते आंदोलन होतं. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये ज्या रिझनेबल मागण्या आहे सो त्या मान्य झाल्या पाहिजे. मग एक्झाम का बरं पुढं गेली पाहिजे सागर सर? तर एक्झाम याच्यासाठी पुढं गेली पाहिजे की बाबा आता जर एकदा एक्झाम होऊन गेली असती, लक्षात घ्या, आणि नंतर निवडणुका झाल्या असतात तर मेन्समध्ये जागा कधीच वाढल्या नसतात. त्या वाढल्या तर आत्ताच वाढतील. मग आता पुढची एक्झाम कधी होणार आहे? आयोग तुम्हाला 100% निवडणुकीच्या आधी सांगेल की एवढ्या एवढ्या जागांसाठी. सो ही एक पॉझिटिव्ह बाब असू शकते. कदाचित आयोग जागा पण वाढवू शकते. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये ॲग्री होणार आहे, तर ॲग्री आणि राज्यसेवेची ते एकत्रच घेतील, ॲग्रीच्याही जागा वाढवतील, कदाचित राज्यसेवेच्या पण जागा वाढवतील. आता नाही वाढवतील, आयोगाचा प्रश्न येतो, पण हे होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस तुम्ही निराशात न जाता आपल्याला परत एकदा थोडंसं जे राहून गेलेला पोर्शन आहे ते करण्यासाठी संधी मिळाली, म्हणून तुम्ही ह्याला ऑप्टिमिस्टिकली पाहायला पाहिजे आणि एकदम शेवटचा अटेम्प्ट म्हणूनच याला दिलं पाहिजे. म्हणजे सो ही एक बाजू आहे. नकारात्मक बाजू पण मी तुम्हाला सांगितली की बाबा ही परीक्षा पुढे ढकलायला पाहिजे. सो यासाठी माझं म्हणणं आहे, आता अनेक लोक पाहत असतील मला, सो ते भविष्यात हे कुटाणा करणार आहे. सो हा कुटाणा होऊ देऊ नका तुमच्या साईडनी. तुमची हीच मागणी असली पाहिजे कायम की दरवर्षी एक्झाम घ्या. आम्ही दरवर्षी अभ्यास करतो, दरवर्षी घ्या, प्रत्येक वर्षी रिक्रुटमेंट करा. तुम्हाला जेवढ्या जागा जास्त जमते तेवढ्या जागा तुम्ही काढत राहा. लक्षात, आता तर भरपूर म्हणजे भरपूर, मी तुम्हाला सांगतो ना, सकारात्मकतेकडे पाहतो म्हटलं ना, भरपूर सकारात्मकता आहे बरं का आयोगात. अहो आम्ही तुम्हाला लिटरली सांगतो 136 जागांसाठी परीक्षा दिलेली आहे, मेन्स इंटरव्ह्यू दिलेले माणसं आहेत आम्ही. एवढ्या कमी जागांसाठी 15, 16, 17 मध्ये दुष्काळ होता, दुष्काळ जागांचा. आणि मागच्या 2-3 वर्षात 300-400 शिवाय बोली नाही आहे म्हणजे जागांची. आणखी काय पॉझिटिव्ह आहे? 7-7 हजार जागा गट बन गट कच्या निघतायत, म्हणजे आणखी काय सकारात्मक. 30 आणि 35 STIच्या जागांसाठी ॲड निघायच्या, आता 200-200 पण आपल्याला कमी वाटायला लागलेल्या आहे. मधात ते एकदा 700चा दणका होता, 700 750चा 21-22 मध्ये म्हटलं ना मी, डार्क अंधारानंतर एकदम पॉझिटिव्ह जे म्हटलं होतं ना. सो एवढ्या जागा नाही निघायच्या. आता खूप चांगलं वातावरण आहे. आणि आणखी एक सकारात्मक न्यूज आयोगाने तुम्हाला दिलेली आहे की जे लोक प्रिपेअर करतायत कंबाईनसाठी पण होत नाही, गट ब मध्ये होत नाही, गट क, आता ते सरळ सेवा पण MPSC मधून घेण्याचं त्यांनी जाहीर केलं 2026 पासून. आणि आणखी काय पाहिजे पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला? म्हणजे ठीक आहे, नाही झालं पण कुठं ना कुठं आपण रिक्रूट होऊन जाऊ, आपल्याला एक मार्ग मिळून जाईल. ठीक आहे, नाही झालं आपलं त्या पदासाठी, आपण त्या पद ग्रॅब करून मोठ्या पदासाठी आपण तयारी करू शकतो. आता तर कोणी हेही म्हणणार नाही MPSCद्वारे ह्या परीक्षा भरल्या जातात, त्याच्यामध्ये झोलमजाल होत आहेत बाबा, किंवा IBPSने हे केलं आणि ते केलं असं म्हणू पण शकणार नाही आपण. त्याच्यामध्ये सरळ सेवेमध्ये घोळ झाला होता, आरोग्य सेवक भरतीत घोटाळा, आता तो फंडाच नाही आहे. एक पोलीस भरती सोडलं किंवा वर्दीवाल्या जेवढ्या पोस्ट आहेत त्या जर सोडल्या, तर ज्या हे आहेत म्हणजे पोलीस भरती जर सोडली तर बाकी सगळ्या ज्या सरळ सेवेच्या पोस्ट आहे त्या आता MPSCतून भरल्या जाणार आहे. किती सकारात्मकता आहे. फक्त काय आहे माहिती आहे का, तुम्ही त्या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. हां, आता त्यातल्या त्यात काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा सोशल मीडियावरती जातो सध्याच्या पोझिशनमध्ये, आता खूप जण आहे, ॲक्च्युली मी तर म्हणतो ती गोष्ट घातकच आहे, थोड्या वेळात मी बोलणारच आहे तुम्हाला. सोशल मीडियावरती जे जातो ना, तिथं पाहतो आपण की मित्र मस्त पावसाळ्याच्या दिवसात फिरत असतात, कुठंतरी फिरायला गेलेले असतात मस्त. कोणी बायकोसोबत फोटो टाकते, कोणी लेकरासोबत टाकते. आपण विचार करतो साला न तर बायका लेकरं झाले, मी आणखी सेटल नाही आहे, कंपॅरिझन करत असतो. तर माझं तर म्हणणं आहे अशा सर्कमस्टन्सेसमध्ये सोशल मीडिया हे मॅक्झिमम जे आहे
याच्यापासून दूर राहिलेलंच बरं आहे. कारण लक्षात घ्या, सोशल मीडियावर जेव्हा फोटो पोस्ट केल्या जातात, ही रिॲलिटी अनेकांना माहिती नसेल कदाचित, त्यांच्यासाठी हे आहे की याच्यावरती अशाच गोष्टी टाकल्या जातात म्हणजे ज्या लोकांना दाखवायच्या असतात, रिॲलिटी तर दाखवायचीच नसते. म्हणजे तुम्हाला असंही पाहायला भेटते की काही दिवसापूर्वी फोटो टाकला होता की हे किती हॅपी आहे, जगातलं सर्वात हॅपी कपल हेच आहे, आणि त्यांचं काही दिवसानंतर एक तर ब्रेकअप झालं किंवा डायव्होर्स झाला दोघांचा. म्हणजे काय दाखवायचे दात, भारतातले लोक मुळातच हिपोक्रेट आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. त्यामुळे दाखवायचे दात पाहून स्वतः डिप्रेस होण्यामध्ये काही मिनिंग नाही. त्यांना म्हणा उलट ठीक आहे, तुम्ही आनंदात आहे, तुमची बायको आनंदात आहे, लेकरं आनंदात आहे, तुमचं कुटुंब आनंदात आहे, मी आनंदात आहो. एक तर पाहूच नका, आणि पाहिलं तर ही रिॲलिटी एक लक्षात घेऊनच चालायचं की हे जे दाखवत आहे, आणि जे लोक जेन्युइनली हॅपी असतात ना, मी तुम्हाला लिटरली सांगतो, जे लोक जेन्युइनली हॅपी असतात ना ते बिलकुल फंद्यात पडत नाही. म्हणजे मी अनेक असे कपल्स पाहिलेले आहेत, मॅरिड किंवा अनमॅरिड, मी असे अनेक लोक पाहिलेले आहे ज्यांचं रिलेशन खूप हेल्दी आहे ना, ते ह्याच्या फंद्यात पडत नाही, म्हणजे फालतूपणा करत नाहीत, ते आनंदात राहतात. आपले काय आईवडिलांनी काय स्टेटसच टाकत फिरले होते का, लोकांना सांगतच फिरत होते म्हणजे आम्ही किती आनंदाने राहतो. आनंदाने राहिलेच ना, ते आता पण राहतातच नाही ना त्या ठिकाणी. त्यामुळं हे कधी पण लक्षात घ्यायचं. जायचंच नाही याच्यामध्ये किंवा फंद्यातच पडायचं नाही. अर्ध्याच्या वर त्याच्यातल्या गोष्टी फेक असतात म्हणजे सोशल मीडियावरच्या. पुढे जाऊया आपण. आणखी आता काही मुलं जे असतात ना, हे खूप कन्फ्यूज असतात. राज्यसेवा 2024 द्यायची, राज्यसेवा 2025 द्यायची का कंबाईन राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षा द्यायची. तर हा लय मोठा शाप आहे बरं का स्पर्धा परीक्षेमध्ये, की तुमचं आणखी ठरलेलं नाही आहे. मग तुम्ही मागच्या 4 वर्षापासून तयारी करतायत आणि आणखी ठरलेलं नाही आहे की UPSC करायचं आहे, राज्यसेवा करायचं आहे. UPSC आली, UPSCची तयारी, राज्यसेवा आली, राज्यसेवेची तयारी. पॉसिबली असं करू नका. मग सर आम्हाला ठरवायचं आहे, तर कसं ठरवायचं मग आता? तर लक्षात घ्या, मागचे जे 3-4 वर्षापेक्षा जास्त काळापासून तयारी करतायत ह्या परीक्षेची जुन्या पॅटर्ननुसार राज्यसेवेची, त्यांनी 2024साठी मन लावून तयारी करा. आणि जे फक्त आता 1च वर्ष झालं आहे बाबा, ते पण त्याच्यापेक्षाही कमी झालेलं आहे किंवा 1-1.5 वर्ष झालेलं आहे तयारी करायला, त्यांनी 2025 टार्गेट करायला काय हरकत नाही. का? कारण आता ही एक्झाम लांबल्यामुळं ह्या एक्झामला वेळ फार कमी भेटणार आहे तुम्हाला राज्यसेवा 2025साठी. आणि राज्यसेवा 2025चं असं आहे की तिथं कॉम्पिटिशनची लेवल फार कमी असणार आहे. तुम्ही म्हणणार सर UPSCचे सगळे पोरं हे राज्यसेवा 2025मध्ये उतरतील. तर लक्षात घ्या, UPSCची प्रिलिम्स आणि राज्यसेवेची प्रिलिम्स याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. जर आयोगाने पेपर पॅटर्न किंवा ट्रेडिशन जर कायम ठेवली तर ते UPSCचे पोरं फिल्टर होणं प्रिलिम्समधून हे लय अवघड आहे. कारण राज्यसेवेच्या प्रिलिम्सचा दर्जा वेगळा आहे, UPSCच्या प्रिलिम्सचा दर्जा वेगळा आहे. तिथं एक वेगळं लागतंय, इथं वेगळं लागतंय. जमीन आसमानचा फरक आहे. इथं कॉम्पिटिशन फार कमी असणार आहे 2025ला राज्यसेवेसाठी. तर मग जे विद्यार्थी तयारी करत आहे सध्याच्या पोझिशनमध्ये काही दिवसांपासून, तर त्यांनी 24 टार्गेट करण्याऐवजी स्पष्ट मत आहे माझं 2025 टार्गेट केलं पाहिजे आणि पहिल्याच अटेम्प्टचा फायदा उचलायला पाहिजे. असं तळ्यात मळ्यात नाही राहू, 24 करके देखेंगे, प्रिलिम्स जर झाली तर मग मला मेन्स द्यायला भेटल. मग हे तर असं झालं, ते राजा रणजित सिंग विचार करायचा पाहत तसा, की त्यांनी ब्रिटिशासोबत कधी युद्धच केलं नाही राजा रणजित सिंगांनी त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये. तो नेहमी घाबरत राहायचा म्हणजे त्या गोष्टीला. त्याची जी बायको होती जिंदन कौर, म्हणजे ती तसा विचार करायची, जर ब्रिटिशांसोबत लढताना मी जर जिंकले तर मग मला भारतावर राज्य करायला भेटेल, आणि जर ब्रिटिशांसोबत लढताना हारले तर माझे सैन्य जे माझ्या विरुद्ध कटकारस्थानं करत आहे, म्हणजे ते फौजे खास म्हणायचेत पा त्याला, जे हे असायचं म्हणजे शिखांचं एक 40,000चं सैन्य होते रणजित सिंगांनी घडवलेलं, तर त्याच्या बायकोला विरोध करायचे कारण ती नैतिकदृष्ट्या थोडीशी चांगली नव्हती म्हणून विरोध करायचे. तर मी पराभूत झाली ब्रिटिशांच्या विरोधात तर ह्या शिख सैन्याची खोड मोडल्या जाईल, म्हणजे चिदबी मेरी पडबी मेरी, असा इथं नका विचार करू तुम्ही. जिंदन कौर नाही बनायचं आहे आपल्याला. लक्षामध्ये की जिंदन कौरचं जसं म्हणणं आहे की लढले तर भारतावर राज्य करायला भेटेल, असं होत नसते स्पर्धा परीक्षेमध्ये. ते कोणत्या केसमध्ये पॉसिबल आहे की तुम्ही खूपच टॅलेंटेड आहे आणि एकपाठी आहेत बाबा, याच केसमध्ये ते पॉसिबल आहे की मी मागच्या 7-8 महिन्यापासून तयारी करतोय ना, आता बास पडल्या ब्रेन में, म्हणजे डोक्यात बसलं माझ्या. त्यांच्यासाठीच आहे जे सामान्य पोरं आहे. माझं स्पष्ट मत आहे, कारण तुमची कॉम्पिटिशन अशा लोकांसोबत आहे जे तुंबलेले आहेत, म्हणजे मागच्या 5-6 वर्षापासनं लक्षात, जे ऑलरेडी क्लास 2 ऑफिसर झालेले आहेत. आता काल मी एका विद्यार्थ्याला भेटलो, सहाय्यक प्रकल्प अधिकारी होतो तो, मला भेटायला आलेला, परवाची गोष्ट आहे ती. मला भेटायला आला तो, तर त्याला मार्क GS1मध्ये 100, GS2मध्ये 100 आणि GS3मध्ये पण अराउंड 100, GS4मध्ये फक्त कमी आले म्हणे मला सर. मग तो पोरगा परत यावर्षी राज्यसेवेची प्रिलिम्स देतोय.
मग ह्या पोरांची कॉम्पीट करायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही शुअर असाल की ह्या पोरांना मी पछाडू शकतो म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये, तर तुम्ही रिस्क घ्या 24ची, नाही तर सरळ सरळ 25साठी तयारी करा. जे 24साठी तयारी करताय. आणि दुसरं म्हणजे कंबाईन. जर तुम्ही कंबाईन ओरिएंटेड करत असाल, नाही मला PSI बनायचं आहे बाबा, STF बनायचं आहे, तर तुम्ही कन्फ्यूज राहू नका. मग राज्यसेवा करून पाहतो, नाही झालं तर हे कोणी केलं पाहिजे? जे मागच्या 4-5 वर्षात राज्यसेवेची तयारी करताय. 24चं जर नाही झालं तर मग मी कंबाईन ठेवतो, ठीक आहे. पण ज्यांनी कंबाईन टार्गेट केलेलं आहे त्यांनी विनाकारण राज्यसेवेच्या फंद्यात पडायचं नाही. पूर्णपणे कंबाईनवर फोकस करायचं, पोस्ट काढायची आणि मग राज्यसेवेचा विचार करायचा. लक्षामध्ये. सो हा शाप आहे बरं का स्पर्धा परीक्षेमध्ये, की तुम्ही 3-3, 4-4 वर्ष कन्फ्यूज राहतात कोणत्या एक्झामची तयारी करायची आहे. एक एक्झाम फोकस करा, हॅमर करा, 100% पोस्ट भेटते तुम्हाला. कन्फ्यूज राहू नका तुम्ही. पुढे जायचं आहे आपल्याला. ह्याच्याबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे, एक्झाम पुढे जाण्याबद्दल किंवा नकारात्मकतेबद्दल मी बोललेलो आहे. बघा म्हणजे इतिहास पण त्याच लोकांनी घडवलेला आहे इन जनरल बोलायचं झालं तर. सो जे बिकट परिस्थितीतून त्या ठिकाणी पुढे गेलेले आहे. जेव्हा परिस्थिती अतिशय वाईट होते ना, समजून चालायचं लय भारी काहीतरी घडणार आहे. उदाहरणार्थ मी नेहमी सांगतो पहा, म्हणजे एक्झाम्पल याच्या आधी पण मी भरपूरदा बोललेलो आहे ह्याच्याबद्दल. 300 मूव्हीज तुम्ही पाहिला असेल. अतिशय बिकट परिस्थिती येते लिओनायडसवरती. 300 सैन्य असतात, पण ते एवढ्या मोठ्या जो झर्सीज आहे किंवा त्याचे बाबा जे डॅरियस आहे, तुम्हाला ते बॅटल ऑफ थर्मोपोली त्याच्यामध्ये दाखवलेली आहे, बॅटल ऑफ मॅरेथॉन दाखवलेली आहे, थेमेस्तेक्रिस नावाचा पण त्याच्यामध्ये असतो पहा. सो ते हे लोक यांच्या विरुद्ध लढले आणि लढलेच नाही, त्यांनी जिंकून त्यांचं जे एम्पायर आहे एवढ्या मोठ्या पर्शियन एम्पायरच्या विरुद्ध आपले स्वतःचे अथेन्स म्हणा किंवा स्पार्टा म्हणा, हे साम्राज्य जे आहे ट्रॉय मोठे मोठे, हे यांनी वाचवलेले आहे. दुसऱ्यांचं कशाला एक्झाम्पल घ्यायचं, आपण आपल्या तिथलं एक्झाम्पल घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचं. परिस्थिती खूप बिकट होती. मावळमध्ये एक तर काही पिकायचं नाही, तिथून मावळे त्यांनी हे केले. बाबा जहागीरदार होते, त्यांनी जर विचार केला असता तर मस्तपैकी इंदापूरची जहागीरदारी होती, मस्तपैकी जहागीरदारी घेऊन दिवस काटू शकले असते. पण त्यांच्या जीवनात त्यांचा सर्वात मोठा गुरु त्यांची आई होती. म्हणजे येतं लक्षात, राजमाता जिजाबाई म्हणतं म्हणजे आपण त्यांना. सो त्यांनी त्यांना रिस्क घ्यायचं शिकवलं, वॉरियर बनवलं. बिकट परिस्थितीतून कसं, कारण बिकट परिस्थिती का म्हणतो, कारण मुघल एम्पायरमध्ये सर्वात ॲपेक्सला असणारं जर कोणाचं साम्राज्य असेल, मुकम्मल हिंदुस्तान म्हणायचा तो म्हणजे औरंगजेब. सो त्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, राज्याभिषेक केला, त्याला वाढवलं. आणि आज आपण पाहतो की त्यांच्या नावावरती पूर्ण महाराष्ट्र चालतो आहे त्या ठिकाणी. किंवा ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाची अस्मिता फक्त भारतीय लोकांसाठी किंवा फक्त महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी नाही, तर ती जगभरासाठी झालेली आहे. सो का बरं, अनेक लोक आहेत ना, याच्यानंतर पेशवे पण आलेले आहेत लक्षामध्ये, पण त्यांचं नाव असं जागतिक ख्यातीत आहे बाबा. एक बाजीराव पेशवे जर सोडले तर जागतिक ख्यातीत आहे असं पाहायला भेटत नाही. का बरं, कारण यांनी ज्या परिस्थितीत ते मिळवलेलं आहे, सो इतिहास घडवलेला आहे. मला तर नेहमी इतिहासामध्ये हे कॅरेक्टर नेहमी ताराराणी साहेब ज्या आहेत त्या नेहमी वंचित वाटतात म्हणजे मला. का बरं, कारण त्यांनी पण शिवाजी महाराजांनी जेवढी बिकट परिस्थिती होती ना, म्हणजे या बिकट परिस्थिती साम्राज्य उभं केलं, कदाचित त्याच्याहूनही बिकट परिस्थिती ही तेव्हा झाली जेव्हा नंतर छत्रपती संभाजी महाराजांची अतिशय निर्घृणपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. सो आता त्याच्यावरती मूव्ही पण येतो, एकदम पॅट्रॉयटिक एकदम त्याचं बनवलेलं आहे. कदाचित महाराजांचं खरं चित्रण म्हणजे जो माणूस मागच्या 8-9 वर्षात फक्त त्यांचा कालखंड आहे 127 लढाया कंटिन्युअसली जिंकत जातो, दुसरीकडं टॅलेंट म्हणजे अतिशय कमी वयामध्ये पुस्तकं लिहायला, ज्याची ब्रजभाषा हिंदी, पर्शियन, इंग्लिश, पोर्तुगीज, इंग्लिश ह्या सगळ्या भाषांवर त्यांची जी कमांड होती, असे फार कमी एवढा टॅलेंटेड व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्यावर मूव्ही पण येतो. राजाराम महाराज, त्यांच्या नंतर असं वाटलं की स्वराज्य खतम शिवाजी महाराजांचं, पण ह्या बाईनं ते जिवंत ठेवलं. अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये जेव्हा औरंगजेब दख्खनमध्ये आलेला होता, दहशत अशी होती की 500 ह्या पठ्ठ्यांनी एका झटक्यात संपवल्या होत्या म्हणजे साऊथ इंडियात आल्यानंतर. सो त्याला पण झुलवला, साम्राज्य जिवंत ठेवलं. पुढचं एक्झाम्पल तर आता यांच्याबद्दल तर काही बोलायची म्हणजे काय सांगावं म्हणजे यांच्याबद्दल की हे म्हणजे यांच्या एवढं यांचा जर स्ट्रगल तुम्ही पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तर तुम्हाला एक लक्षात येते की यांच्यापेक्षा सकारात्मकता कुणामध्येच नसणार. म्हणजे यांच्या एवढी की सगळ्या बाजूनी म्हणजे त्यांची प्रतारणा करण्यात आलेली आहे. म्हणजे जगातलं तर असं हे एकमेव लेकरू असेल की ज्याला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं. लिटरली म्हणजे माझे हात पण थरथर कापतायत सध्या म्हणजे तुम्हाला सांगताना ही गोष्ट, म्हणजे की ज्या पोराला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागतंय त्याच पोराच्या नावाने आज जगामध्ये सर्वात जास्त युनिव्हर्सिटीज आहेत.
याचं लक्षात, आधी लोक त्यांच्यावरती गाणं म्हणण्यासाठी पण विचार करायचेत की बाबा, म्हणजे लता मंगेशकरनी डिनाय केलंच होतं की बाबासाहेबांवर मी गाणं म्हणणार नाही, भलेही मी गांधीजींवर म्हणेन, त्यांचे भजनं म्हणेल, आता कोणावर गाणं म्हणावं कोणावर नाही हा त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा मुद्दा आहे, म्हणजे आपण त्याच्यावर भाष्य नाही करू शकत. पण त्या माणसावरती सध्याच्या पोझिशनमध्ये सर्वात जास्त पुस्तकं, सर्वात जास्त त्यांनीच लिहिलेल्या पुस्तकावर सध्या भारत चालतोय, ते म्हणजे देशाचं संविधान. सो यांच्यापेक्षा काय आणखी, म्हणजे की जेवढी नकारात्मक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येईल तेवढी आपण सकारात्मक ऊर्जा आणायची. म्हणजे यांच्या ठिकाणी जर दुसरा कुठला असला असता ना, त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी, जर माझ्या मनात देशाबद्दल द्वेष असला असता, लक्षात ठेवा तुम्हाला बाबासाहेबांचं कन्स्ट्रक्टिव्ह व्हॅल्यू, अनेक लोक असे आहेत जे मान्य करत नाही की कन्स्ट्रक्टिव्ह व्हॅल्यू आहे नाही आहे, ते विवादात्मक असू शकते कदाचित, किंवा त्याच्यावरती लोक हे म्हणजे बोलणारे मान्य करा नका करू, पण लक्षात घ्या त्यांचं उपद्रव मूल्य फार म्हणजे भारताला ते सहन करण्यासारखंच नसलं असतं. म्हणजे ती गोष्ट की ब्रिटिश तरी 201 वर्षापूर्वी आलेले होते, आपल्याला गुलामगिरीत ढकलला, आपण स्वतंत्र लढा दिला, पण ज्या समाजासाठी बाबासाहेब लढत होते, ज्यामध्ये स्त्रिया होत्या, बहुजन होते, दलित वर्ग होता, आदिवासी होते, त्यांच्यावर तर विचार करा 2, 2.5, 3 हजार वर्षांपासून अन्याय होत होता. त्या वर्गाला जर सोबत घेऊन जर राग काढतो म्हटले असते भारतावर, तर त्या व्यक्तीने एकच म्हटलं होतं की माझ्या जर मनात द्वेष असला असता देशाबद्दल तर मला फक्त भारताला डिस्ट्रॉय करायला 10 सेकंद त्या ठिकाणी लागले असते. पण या माणसाने नेहमी सकारात्मक विचार केला. अहो, ज्या देशात त्यांच्यावर एवढे अन्याय झालेले आहेत तो देश ते सोडून पळून कधीच गेले नाही. ते दुसऱ्या देशातून उच्च शिक्षण घेऊन आले आणि घेतलेलं शिक्षण या देशाच्या कन्स्ट्रक्शनसाठी त्यांनी लावलं. जेव्हा अनेक लोकांनी म्हटले, त्यांना सजेशन देणारे होते, रामस्वामी नायकर नाव ऐकलं असेल तुम्ही साऊथ इंडियात, त्यानंतर बॅरिस्टर जिना, ते त्यांचे मित्र होते बॅरिस्टर जिना, ते त्यांना सल्ला देत होते की ज्या पद्धतीनं आम्ही वेगळा पाकिस्तान घेतोय मुस्लिमांसाठी, तशी तुम्ही साऊथ इंडियातलं एक दलित लँड वेगळं करा, तुमची आयडेंटिटी सांगा. बाबासाहेब म्हणे बिलकुल नाही, हा संबंध भारत माझाच आहे म्हणे, आणि मी माझं घर सोडून का बरं दुसरीकडे जायचं आहे. सो भारतच राहील आणि तो भारत उद्या उद्यमशील आणि आणखी प्रगती करेल. त्यातले जे माझे बांधव सध्या वंचित आहे, मग त्या स्त्रिया असू द्या, दलित असू द्या, तो प्रत्येक वर्ग त्या ठिकाणी प्रगती करेल, असं मला भारताला घडवायचं आहे. किती कन्स्ट्रक्टिव्ह विचार म्हणायचं झालं. मग मला सांगा, आपण जे सिलेबसमध्ये अभ्यासतो हे कॅरेक्टर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी तारा राणी साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मग एवढे ग्रेट पर्सनॅलिटी आपण अभ्यासतो, तर माझं म्हणणं आहे की तुमच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींबद्दल निगेटिव्हिटी यायलाच नाही पाहिजे. आता माझं काय म्हणणं आहे, आपण काय करू, आजच्या ह्या लेक्चरनंतर फुल सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये धारण करू आणि इथून पुढं मला कन्स्ट्रक्टिव्हली काय काय करायचं आहे आता सिलेबसमधलं, सो याच्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करू. आता आपण याच्यावर भाष्य करू की आता या मोमेंटमध्ये आपण कशावरती भर दिला पाहिजे, किंवा आपल्याला आता सध्या इथून पुढं काय प्रिपेअर करायचं आहे. लक्षात घ्या, हां, एक बेसिकली सांगतो, जर तुमचं अशा मोमेंटमध्ये जे जुने कॅन्डिडेट आहे, तुमचा अभ्यासात बिलकुलच लक्ष लागत नाही, जे जुने आहे, नवीनवाल्यांसाठी नाही बरं का, म्हणजे हे जे बोलतोय मी आता हे, सो हे जुन्या कॅन्डिडेटसाठी जे खूप वर्षापासून अभ्यास करत नाही, तर आता सुरू केला 2 महिन्यापूर्वी अभ्यास, माझा अभ्यासात लक्षच लागत नाही, की भाऊ मग स्पर्धा परीक्षेबद्दलच तू एकदा विचार केला पाहिजे. हे कोणासाठी आहे, जुन्या कॅन्डिडेटसाठी आहे, जे खूप दिवसापासून तयारी करतायत आणि आता अभ्यासात बिलकुल लक्ष लागत नाही, एक्झाम पुढं गेलेली आहे. सो अशा सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्ही 2-3 दिवसांसाठी, नाही तर तुम्ही म्हणाल गणपती आहे 10 दिवस चाललो मी घरी, असं नाही म्हणत आहे, व्यवस्थित आहे का, एक 2-3 दिवसासाठी आपल्याला फ्रेश व्हायचं आहे म्हणून घरी जाऊ शकता. जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडत असेल, म्हणजे कारण मला माहिती आहे स्पर्धा परीक्षेची तयारी मॅक्झिमम जे आहे 80% केसेसमध्ये जे आपण म्हणू शकतो गरीब घरचे पोरं आहे किंवा लोअर मिडल क्लास घरचे पोरं त्या ठिकाणी प्रिपेअर करत असतात. म्हणून जर तुम्हाला अफोर्ड होत असेल तर तुम्ही फिरायला पण जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला जायचं असेल कुठं पिकनिकला मित्रांसोबत, तर तुम्ही बिंदास त्या ठिकाणी जाऊन येऊ शकता. फक्त उद्देश हा आहे की आपल्याला काय व्हायचं आहे, 2-3 दिवसामध्ये ह्या निगेटिव्ह वातावरणाच्या बाहेर निघून थोडं फ्रेश होऊन परत येऊन पॉझिटिव्ह वातावरण तयार करायचं आहे. लक्षामध्ये पुढं जाऊया. ह्या ज्या नकारात्मकता आहे, म्हणजे सध्या नकारात्मक बातम्या असू शकतात, सोशल मीडिया असू शकतात. आता काही लोक काय करतायत, मी पाहतो ना, आता मी जिथून पुण्यामधून शिकवतोय तुम्हाला किंवा हे जे सगळं मार्गदर्शन करतोय, आमच्या बाहेरच आमच्या बाजूलाच अभ्यासिकांचे असे फ्लोरच अभ्यासिकांचे आहे, तर तिथले पोरं मॅक्झिमम फोनवर बोलणे, रील्स पाहत राहणे, बिनाकामाचे व्हिडिओ पाहत राहणे, ही येईल नाही धोकादायक आहे. ह्याच्यात प्लीज वेळ घालवू नका तुम्ही.
लक्षामध्ये याच्यात वेळ नका घालू, वाटल्यास फिरून या तुम्ही 2-3 दिवस, चालतंय, ह्याच्यात वेळ नाही गेला पाहिजे. आणि ह्या निगेटिव्ह बातम्या, निगेटिव्ह पोरं आपल्या आजूबाजूचे यांच्यापासून लांब राहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर म्हणजे पिकनिकहून आल्यानंतर किंवा घरून आल्यानंतर आपल्याला फुल फोकसने अभ्यासाला लागायचं. मग अभ्यासात काय करायचं सर अशा सर्कमस्टन्सेसमध्ये ते पण सांगतो मी तुम्हाला. आता जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करताय तर तुम्ही जर PYQ ॲनालिसिस केलं असेल आणि तुम्ही जर जुने कॅन्डिडेट आहे आणि तुम्ही जर PYQ ॲनालिसिस केलं असेल, अशा सर्कमस्टन्सेसमध्ये प्रश्न सोडवत राहणे हा सर्वात बेस्ट उपाय आहे. जर समजा तुम्ही PYQ तुमचे सगळे सोडून झालेले आहे, फक्त सोडवायचं नसतं, ॲनालिसिस करायचे असतात त्याचे, जर झालेले असतील तर तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट आहेत पहा, म्हणजे तुम्ही कुठली पण महाराष्ट्रामध्ये जे तुम्हाला बेस्ट वाटते किंवा ह्या क्लासेसची टेस्ट सिरीज बेस्ट असते तुम्ही ती घेऊ शकता, सोडवायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट, कोणते प्रश्न आपले चुकत आहेत सो ह्याच्यावरती फोकस करायला सुरुवात करा. PYQ ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळ्या विषयात असे काही काही गोष्टी दिसतील मागच्या 3 वर्ष. जर तुम्हाला रेडीमेड ॲनालिसिस पाहिजे असेल तर मी पण रक्तरंजित रविवार या नावाखाली इतिहास काही काही यूट्यूबलाच टाकलेले आहे. फॉर एक्झाम्पल भूगोलाचं यूट्यूबला टाकलेलं आहे, इतिहासाचं पण यूट्यूबला टाकलेलं आहे. तर मागच्या 3 वर्षामध्ये ट्रेंड काय आहे आयोगाचा हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॉर एक्झाम्पल मागच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक याच्यावरती प्रश्न विचारण्याचा भर आयोगाचा जास्त होता. त्यांनी एन्शियंट मिडेवल्सवर विचारण्याचा भर त्या ठिकाणी कमी केलेला आहे. मग त्याच्यामध्ये पण ब्राह्मणेतर चळवळीवर खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर क्वेश्चन आलेले आहेत पण ते खूप डिटेल लेवलचे आलेले आहे, म्हणजे त्यांचे सहकार्यांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. विज्ञानामध्ये मूल संकल्पना लय महत्त्वाची आहे. मी क्लासमध्ये पण त्या दिवशी रक्तरंजित रविवारमध्ये म्हटलं होतं की खूप जण प्रिपेअरच करत नाही मोल म्हणजे काय. मी बाकायदा याच्यावर एक यूट्यूबला लेक्चर पण घेण्याच्या विचारात आहे, म्हणजे ही संकल्पना क्लिअर होईल. राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये आता तो येणारा ट्रेंड आहे, मला ते भविष्य दिसतंय की येणार आहे परीक्षेमध्ये. पुढं भूगोलमध्ये संकल्पनात्मक बाबी जरा जास्त विचारलेल्या आहे. पॉलिटी हा ट्रेडिशनल पेपर आहे. इकॉनॉमिक्स ट्रेडिशनल वेनी विचारणार. इकॉनॉमिक्समध्ये डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स आहे. चला आपण सगळं केलं इकॉनॉमिक्स, परंतु डेव्हलपमेंटल वाचलंच नाही आपण. असं जर असेल SDG किंवा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल MDG SDG, त्यानंतर ज्या अर्थ समिट झालेल्या आहेत वेगवेगळ्या, त्यानंतर वेगवेगळ्या कॉन्फरन्स झालेल्या आहेत पहा, जे तुम्हाला पोल्युशन कमी करण्यासाठी आहे, पॅरिस कॉन्फरन्स सारख्या. मग ह्या जे कॉन्फरन्सेस आहे सो त्या तुम्ही आत्तापासून रेडी करायला सुरुवात करा. म्हणजे जे राहून गेलेलं आहे त्या पोर्शनवरती फोकस करायला तो मजबूत. याची एक नोट्स पण मी टाकली आहे बरं का, डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सला तुम्हाला आधार भेटावा म्हणून टेलिग्राम चॅनलला अकॅडमीच्या ती नोट्स पण रेडीमेड बनवून मी टाकलेली आहे. तुम्ही ती नोट्स जरी वाचून घेतली तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. कारण 45 पैकी 30 क्वेश्चन अर्थशास्त्राचे डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सवरती आहे. मग हे असं ॲनालिसिस तुम्ही या काळात केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला कळते हे येणार आहे तेव्हा मग वेगळाच जोश असतो बा प्रिपेअर करण्यामध्ये. चालू घडामोडी ट्रेडिशनल आहे, पर्यावरणावर ट्रेडिशनल प्रश्न आलेले आहे. बरं सागर सर आणखी लॉजिक्स आणि ट्रिक्स सांगत असतात त्यांच्या प्रत्येक लेक्चरमध्ये. सो मग त्या लॉजिक्स आणि ट्रिक्स खरंच वापरता येतात का, मी मनाने वापरून पाहतो बरं, आता ह्या प्रश्नाला मला ही लावता येते का, हा प्रश्न मला बिलकुल जमत नाही, मी करून पाहतो बरं का. मग हे असं करून पहा ना. ह्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. जर तुमचा अभ्यासात लक्ष लागत नसेल आणि जर अभ्यासात लक्ष लागत असेल तर हे कधी पण इक्वेशन लक्षात ठेवा, 80% वेळ हा रिव्हिजनला गेला पाहिजे आणि 20% वेळ हा जे आपल्याला येत नाही आहे, म्हणजे याच्यातलं काही पण असू शकते. मोल संकल्पना येत नाही आहे सो 20% वेळ द्या दिवसातला. आज मोल संकल्पना स्पष्ट करा, उद्या मोल संकल्पनेवरचे सोपे सोपे गणित सोडवा, परवा मोल फ्रॅक्शनवर मोलॅरिटीवर जे गणित विचारलेले आहे तुमच्या केमिस्ट्रीमध्ये त्याच्यावर सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, राज्यसेवेला कामी येणार नाही, कंबाईनला तर 100% तुम्हाला कामी येतील. मग हे असं तुम्ही तुमचा वेळ क्वालिटी स्पेंड केला पाहिजे. जर कंबाईनची तयारी तुम्ही करताय तर मग याच्यासाठी बघा क्वेश्चनचा ट्रेंड लक्षात घ्या. हां, म्हणजे समजून उमजून अभ्यास, याला स्मार्ट स्टडी असं म्हटलं जाते किंवा क्वालिटी वर्क असं म्हटलं जाते. गदा मजदुरी करायची नाही आहे आपल्याला, गदा मजदुरी करायची नाही आहे. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, आता हे बघा माझ्यासमोर इथं पेपर पडला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो. आता एक साहजिक गोष्ट आहे, मी तुम्हाला इतिहासाचा क्वेश्चन सांगतो, म्हणजे पहिलाच प्रश्न आहे त्याच्यातला. सहज मी बसलेलो होतो इथं, आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो. पहिलाच क्वेश्चन आहे याच्यात, आता 2023ला जी प्रिलिम झाली होती त्याच्यातला, की नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य होते. अ ब क ड 4 ऑप्शन दिलेले आहे आणि वरीलपैकी कोणतं बरोबर असं विचारलेलं आहे. आता तुम्ही याच्यातून हे जे आहे, आता बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संघटना खूप लोकांना माहिती असेल, ती पहिली मजुरांची संघटना आहे हे पण माहिती असेल. कामगार चळवळीचे जनक म्हणून किंवा रविवारची सुट्टी मिळवून देणारे म्हणून नारायण मेघाजी लोखंडे पण,
माहिती असतील, पण त्यांनी क्वेश्चन जरा वेगळाच विचारला. आता हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आता खूप जण म्हणतात यार एवढा डीप कसा अभ्यास करायचा, आता काय त्या बॉम्बे हँडमिल असोसिएशनमध्ये कोणकोणते लोक हे पण आम्ही पाठ करायचा का सागर सर? अहो नाहीच आहे. तुम्ही समजून घ्या परीक्षेला. तुम्हाला एवढा अभ्यास आयोग करा म्हणत नाही, ते पॉसिबल पण नाही आहे. तुम्ही कोणकोणत्या संघटनेचे लोक लक्षात ठेवणार आहे? प्रार्थना समाजाचे, बॉम्बे असोसिएशनचे, काँग्रेसमध्ये 72 जण आले होते त्यांचे नावं पाठ करणार आहेत का? अहो शक्य नाही आहे हे. मग कसा सोडवायचा सागर सर हा प्रश्न? अरे सिंपल आहे. तुम्हाला फक्त हे माहीत पाहिजे की आपले जे नारायण मेघाजी लोखंडे होते हे सत्यशोधकी चळवळीतले होते. मग जे लोक सत्यशोधकी चळवळीत आहे तेच लोक त्यांना सपोर्ट करणार आहे. आता मग याच्यामध्ये वेगवेगळे नावं दिलेले आहे. केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरेगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. आता याच्यातले मॅक्झिमम नावं तर आपल्या ओळखीचेच नाही आहे. काही नावं तर ओळखीचे आहे. केशवराव बागडे ब्राह्मणेतर चळवळीतले होते. ब्राह्मणेतर चळवळ ही नंतर आलेली आहे. केशवराव बोले, सिके बोले म्हणतात म्हणजे त्यांना, ते पण नंतर आलेले आहे. आता हे जे उरलेले नाव आहे यापैकी कृष्णाजी अर्जुन केळुसकर, एक तर हे पूर्ण नाव दिलेलं आहे त्यांचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे आपले ज्या सावित्रीमाई होत्या त्यांना शिकवत होते. हे स्वतः नायब तहसीलदार होते. असिस्टंट कमिशनर राहिलेला माणूस आहे. साध्यासुद्धा माणसांनी शिकवलेलं नाही आहे सरस्वतीबाई फुले यांना. तर मग ते आहे सत्यशोधकी चळवळीतले. मग ते असलेच पाहिजे. म्हणजे याच्यात ड हा ऑप्शन असलाच पाहिजे. मग याचा अर्थ 1 आणि 3 नंबरचा ऑप्शन गेला, कारण त्यात ड नाही आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये फक्त अ ब आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये अ ब काय, ड नाहीच आहे. ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ब ड, ब क ड. मग मारताना काय मारायचं? कॉम्प्रेहेन्सिव्ह मारायचं. मग ब क ड. आता तुम्हाला हे जरी माहीत नसले रघु भिकाजी, गेनू बाबाजी हे होते की नाही, पण ह्या एका ऑप्शनमुळे तुम्हाला हे सगळं लक्षात येते. आणि हे एवढ्या कमी वेळात सुचण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. मग आता तुम्ही घालवा की असा वेळ प्रॅक्टिस करण्यामध्ये ह्या गोष्टींना किंवा ह्या गोष्टींवर. याच्यानंतर ह्याच्यात हे पण विचारलेलं आहे, एक प्रश्न असा विचारलेला आहे याच्यामध्ये की खालीलपैकी 1875 मधील शेतकऱ्यांचा उठाव कोणकोणत्या भागामध्ये झालेला आहे? आता सगळ्यांना माहिती आहे 1875 मध्ये जो दख्खनचे दंगे झालेले आहे ते पुणे आणि नगर कित्येक तरी वेळेस परीक्षेत विचारलं. आणि इथं तालुके दिले. आता पुणे नगर दिलेलं नाही आहे. अहो पण जे तालुके पुणे नगरमधले आहेत ते तुमचं उत्तर आहे. आता पर्याय क्रमांक 1 भिंबडी, शिरूर, पारनेर, नगर. आता पारनेर नगर, नगर पारनेर एकच आहे. नगर दिलेलं आहे म्हणजे पहिला ऑप्शन असणारच त्याच्यात, म्हणजे 1 नंबर आहेच. दुसऱ्या याच्यात इंदापूर दिलेला आहे. इंदापूर, हवेली हे पुणे जिल्ह्यामधले तालुके आहे. माहीत असेल, आताच बोललो आपण, शहाजीराजांची जहागीरदारी होती इंदापूर. पुढं तासगाव, शिराळा, जत, मलकापूर हे कुठं जातात? सातारा, ते सांगली कोल्हापूरमध्ये जातात. हे श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी, श्रीगोंदा, कर्जत, हे कर्जत, जामखेड, रोहितदादा पवारांचा मतदारसंघ नगरमध्ये जातात. म्हणजे ड पण पाहिजे. म्हणजे याचं उत्तर अ ब ड असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3. हे जे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, अहो सगळं सीसॅट झालेलं आहे आता. बेसिक नॉलेज त्याच्यावर हे. म्हणून म्हटलं लय अभ्यास करायचा नाहीच आहे आपल्याला. परीक्षेचं स्वरूप समजा आणि परफॉर्मन्स कसा वाढवता येईल केलेल्या अभ्यासावरती हे पोरांनो समजून घ्या. म्हणजे माझं लय जीव दुखतो कधी कधी पोट्ट्यांसाठी. आता याच्यामध्ये सांगतो तुम्हाला मी, गणित पोरांना लय अवघड जातात. गणित लय अवघड जातात पोरांना. पण हे गणित पाहिले मी आज असं झालं की मला एक सर भेटायला आले गणिताचे, आणि ते ट्युनिंग खूप मस्त जुळलं आणि माझ्यातलं त्यांनी गणिती सागर जागृत केला म्हणजे. आणि त्यांच्यासोबत मी जेव्हा बसलो, चर्चा केल्या, सहज मी त्यांचं ते ऐकलं आणि आमच्यात ते जुगलबंदी झाली. मग हे गणित असं, हे गणित तसं. आता मी किती दिवस झाले म्हणजे असं गणिताची बॅच घेतली नाही, पण ते जुगलबंदीनंतर असं झालं की या स्क्रीनवर हे सगळं सेटिंग जेव्हा चालू होती PPT वगैरे घेणं, तेव्हा मी म्हटलं सहज गणित पाहावं. चला याच्यातलं प्रत्येक गणित ऑप्शनवरून सुटते हो, प्रत्येक गणित ऑप्शनवरून सुटते आणि सोडवायला फक्त 5 ते 6 सेकंद लागतात. आता हे मी तुम्हाला काय करतो माहीत आहे का, याचं एक लेक्चर घेतो स्पेशली आणि मी तुम्हाला सोडून दाखवतो. फक्त ना तुम्हाला थोडंसं ब्रॉड माइंडेडने, तुम्ही एक थोडासा एक ट्रॅडिशनल अप्रोच, हे गणित आहे, सरळ व्याजाचा फॉर्म्युला PNR अपॉन 100 किंवा जे दसादसे म्हणतात तुम्ही आता, किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हे थोडं बाजूला ठेवून तिथल्या तिथं कसं काय डिसिजन घ्यायचं, तुम्हाला ऑप्शनच उत्तर सांगते हे आहे म्हणून. 3 ऑप्शन ॲटोमॅटिक एलिमिनेट होऊन जातात. आता उदाहरणार्थ जाऊ द्या, मला ते आता ते थांबवल्या जात नाही आहे. त्यांनी असं म्हटलं 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 6 जसे 7 होते. म्हणजे इथं लिहितो मी, आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष दिलेली आहे आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 जसे 6 जसे 7 असं होतं त्यांचं म्हणणं आहे. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहे.
20 जसे 30 जसे आजच्या वयाची विचारलं, आजचं वय किती आहे त्यांचं? 20, 30, 22, 22, 24, 26, 19, 25, 28, 17, 25, 30. आता लक्षात घ्या, 7 वर्षापूर्वी पहिला ऑप्शन घेऊ आपण. 7 वर्षापूर्वी पहिल्याचं जे वय आहे ते किती असणार आहे? 20 वजा 7 म्हणजे किती असणार आहे? 14. आता ह्या 4नी ह्या पहिल्या नंबरचं जे वय दिलेलं आहे त्याला भाग जातो का 14ला? नाही जात ना. पहिला ऑप्शन गेला. दुसरा 22 मधून परत 7 वजा करा म्हणजे 15 वय भेटते. परत 4नी भाग जातो का? नाही. तिसरा ऑप्शन घ्या. 19 मधून 7 वजा करा, किती राहते तुमचं? 12. 4नी भाग जातो का 12ला? हो. मग हे तुमचं जे 3 नंबरचं उत्तर दिलेलं आहे तेच तुमचं उत्तर आहे. हे डायरेक्ट किती आहे याच्यावरून? लय कष्ट करायची. एक काढून पाहतो आजच्या वयाची बेरीज x + y + z. अहो काहीच करायची गरज नाही. हे असं क्वालिटीवर करा तुम्ही. तुमच्याकडे वेळ आहे ना. हेच नाही, हे मी तुम्हाला सगळेच गणितं सोडून दाखवतो याच्यावरती. हे पहिल्या नंबरचं दुसऱ्या नंबरचं रपारप गणितं येतात पहा. मग इथं काय होतात माहिती आहे का? स्मार्ट मुलं म्हणजे याचा अर्थ मला सांगा, गरीबाचे लेकर काय स्मार्ट नाही आहे का? फक्त त्यांना तो वे माहिती नाही आहे. लक्षामध्ये. मग आता ते माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं त्या अँगलनी पाहावं लागणार आहे त्याच्याकडं. साला तुमचा अभ्यास म्हणजे ते ना, मन म्हटलं ना, गधा मजदुरी नका करू ना, स्मार्ट स्टडी करण्याचा प्रयत्न करा. येतं लक्षात आहे. त्या अभ्यासात प्रश्न सोडवण्याची कला अवगत करून घ्या. आजच्या युगात हेच पाहिजे आहे. मी म्हटलं ना, CSAT आयोग म्हणते क्वालिफाईंग आहे राज्यसेवेमध्ये, पण सगळा GSचा पेपर CSATचा असतो तुमचा. तसं कंबाईनचं पण झालेलं आहे. लक्षात. सगळ्यांना माहीत असते की बाबा दख्खनचे दंगे इथं झालेले आहे. ते देतच नाहीत परीक्षेत. पुणे नगर काळ गेला तो. आता पुणे नगर जॉग्राफी प्लस इतिहास कॉम्बो त्याचा. लक्षामध्ये. आयोग तुमच्यासोबत माइंड गेम खेळत आहे सध्याच्या पोझिशनमध्ये. तो माइंड गेम लक्षात घेऊन खेळा. तुम्ही 100% याच्यामध्ये पास होणार आहे. याच्याबद्दल तर आपण ऑलरेडी पहिल्याच याच्यामध्ये बोललेलो आहे, तुम्हाला सांगितलेलंच आहे. मला असं वाटते की आता तुमच्या थोडं तर पेटायला सुरुवात झालेली असणार म्हणजे. असो मी प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी कशा पद्धतीनं देता येईल आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अभ्यासाप्रती आणि एक्झाम कसा तयार करता येईल. आजचं लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला तुम्ही नक्की लिहून कळवा. भेटूया आपण लवकरच ह्या क्वालिटी वरती. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.